नमस्कार, माझं नाव जनार्दन पांडुरंग पवार, राहणार निगडी तर्फ सातारा. आज 28/7/2026 आपण कलेक्टर ऑफिसला सगळे जमलो आहे. तर त्याचं कारण पण तसंच आहे. कारण गेली 13 वर्ष आमची निगडी असेल, वरणे असेल, देवकरवाडी असेल, राजवाडी ह्या गावावरती MIDCने शेतकऱ्याला विश्वासात न घेता जबरदस्ती शिक्के मारलेले आहेत. तर ते शिक्के मारल्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही अजून. ह्यासाठी आम्ही गेली 13 वर्ष झटत आहे आणि प्रत्येक वेळी ऐनवेळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे की आम्हाला हे भूमी संपादन म्हणजे MIDCसाठी आम्हाला जमीन द्यायची नाही आहे. कारण प्रत्येकाने वैयक्तिक शेतकऱ्याने प्रत्येकाच्या पाईपलाईन करून पूर्ण पट्टा बागायत केलेला आहे आणि त्यासाठी आता आम्हाला केंद्र सरकारची योजना पण आलेली आहे. पाटाचं काम चालू झालेलं आहे आमच्याकडे. तर त्या संदर्भात आम्हाला MIDC नको आहे. ह्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो होतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि येत्या 10 दिवसात जर आमच्यावर कोणती म्हणजे त्या जमिनीवर कारवाई न झाली तर आम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा कोणता निर्णय घ्यायला लागेल आणि उपोषणाला किंवा त्यापेक्षा वेगळं वरण जाईल असं करावं लागेल. ही नम्र विनंती आहे सरकारला की आमचं म्हणणं मान्य करावं. आज माझ्या मतदारसंघातील वरणे असेल, देवकरवाडी असेल आणि राजेवाडी, निगडी ह्या सर्व शेतकऱ्यांच्यावर एक फार मोठं संकट आलेलं आहे. आणि ह्या संकटाच्या निमित्तानं आम्ही आज इथं मान्य जिल्हाधिकारी गेली अनेक वर्ष 13-14 वर्ष झालं हा इथला शेतकरी प्राणाला लावून भांडतोय. पण त्याला न्याय देण्याची भूमिका कुठल्या ह्याच्यामध्ये नसल्यानं आज आम्हाला मैदानात उतरावं लागतं आहे. आम्ही मैदानात आहे आणि आमची पूर्ण आम्ही एक पिढी हे शेती घडवण्याकरता आयुष्य माणसाचं खर्च होतं. आमची एक पिढी त्यामध्ये गेलेली आहे. पण आम्ही ते सगळं वैयक्तिक अनेक प्रकारचे कर्ज प्रकार बाकीच्या भानगडी करून आम्ही आमची आई समजतो, हिला जन्म देणारी माता आणि पालनपोषण करणारी माती, ह्या दोन्हीला बी आम्ही आई मानतो. आणि त्या आईची कुणीतरी खोड काढण्याचा प्रयत्न जर कराल तर गाठ ह्या सगळ्या भूमिपुत्राशी आहे. आमची तुम्हाला निर्वाणीचा इशारा आहे की आमचं जी मागणं आहे, म्हणणं आहे, एका बाजूला तुम्ही दुसऱ्या बाजूनं आम्हाला पाणी देण्याचं हे करणार आणि दुसऱ्या बाजूला परत तुम्ही म्हणणार की MIDCचं शिक्के मारून काहीतरी आमच्या विध्वंसक वृत्तीनं करणार, तर हे कदापि आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला कुठं MIDC करायचं आहे काय किंवा पहिल्या MIDCचं काय झालं हे संपूर्ण सातारा बघतोय उघड्या डोळ्यानं. त्यामुळे कुणीतरी विकासाचं महापुरुषपणाचं नाटक करण्याचं काय कारण नाही आहे आणि आम्ही ते कदापि सहन होऊन देणार नाही. गाठ आमच्याशी आहे. त्याच्या अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटना आदरणीय राजू शेट्टीच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी महाराष्ट्रभर ही संघटना ह्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं नव्हती. पण आता मी तिथला विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे आणि माझ्या आया बहिणीने उभी केलेली ही काबाड कष्ट करून कसलेली आत्ता कुठं हाताखाली आणलेली जमीन जर कोणी घेण्याचं स्वप्न आणि त्याच्यावर MIDC सारखं प्रकल्प लादून जर काही बेचरा करण्याचं स्वप्न कोणी बघत असेल तर त्याला माझा इशारा आहे की आम्ही आज मैदानात आहेच. तुम्हाला वाटेल तेवढी ताकद लावा. कुठल्याही परिस्थितीत ही MIDC होऊन देणार नाही. हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे. आणि जर तुम्ही आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न कराल, आम्ही तुमचं सगळं आजपर्यंत राजकीय आयुष्य भरभक्कम केलं, त्याच ताकदीचा गैरवापर करून आमच्या शेतकऱ्याच्या नारड्यावर पाय ठेवणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. वेळ प्रसंगी रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण MIDC होऊन देणार नाही हा आमचा इशारा आहे. शेळके साहेब, आपण FT सदस्य आहात आणि आपल्या गटातील ही गावं येतात, ती 6-7 गावं आहेत की शेतकऱ्यांचं या MIDCमुळं नुकसान होतं आहे, तो देशोधडीला लागतोय. ही व्यथा शेतकऱ्यांची माहिती असून सुद्धा असं कोण आहे की त्याचा अट्टास आहे, तो अट्टास कशासाठी असावा? ते काय करतात विकासाच्या नावाखाली आणि विकास कामाला विरोध करू नका. पण त्याच्या मागचा खराब हे आहे का नाही हे सगळ्याला माहिती आहे, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. कुणी तिथं जमिनी खरेदी केल्या आहेत, कुणाकुणाच्या नावाने केलेल्या आहेत, त्या खपवण्यासाठीचा काय उद्योग आहे. विकासाची यांना काय घेणं देणं नाही आहे. ह्याच्या अगोदर अनेक वेळा ते सिंचनाखाली आणलंय, त्याच्यावर लाखो करोड रुपयाचं कर्ज घेतलंय. भूविकास बँकेची कर्ज फेडण्यामध्ये आमच्या एक पिढ्या घेऊन निघून गेल्यात. ही जमीन हाताखाली आणण्यामध्ये आमच्या एक पिढ्या निघून गेल्यात. आणि आता कुठंतरी हातातोंडाला आलेली जमीन सोन्यासारखी जर भूमिहीन होणार असेल, एक गावं उठणार असतील, तर तुमचा विकास काय करायचे आम्हाला? आम्ही आहे ह्यात आनंदी आहे ना. विकास मागितलाय कुणी तुम्हाला? जो विकास मागितलाय तो तुम्ही द्यायला तयार नाही. आणि ज्या नको त्या गोष्टी, एका बाजूला स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार योजनेतनं आत्ताच तिथं नव्यानं योजना मंजूर झालेली आहे. त्या ह्याच्यातनं पाण्याचा सिंचनाखाली सगळी जमीन धरली आहे आणि तीच दुसऱ्या बाजूला तुम्ही MIDCचे शिक्के मारून परत त्याला अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जर ही करत असला तर आम्ही ते सहन का करायचं? आणि मूळ मालक आमच्या प्रॉपर्टीचे आम्ही आहे. आम्ही मालक असल्यामुळं आम्हाला त्यात काय करायचं का नाही करायचं ही दरवेळेला दादागिरी काय करायची तुमची? प्रत्येक वेळेला स्लॅब आमच्याच ह्याला लावता तुम्ही. आज असा एखादा आहे का प्रत्येक वेळेला कॅनाला आम्हाला स्लॅब लावला, परत तुमचा कुठला प्रकल्प आला, रस्त्याचा आला, हायवे आला, अमुक आलं, शेतकऱ्याच्यावर स्लॅब लावता तुम्ही. आज असं आहे का एखाद्या घरात 4 नोकऱ्या आहेत, त्यातल्या 3 नोकऱ्यांना स्लॅब लावा बरं, आम्हाला सर्व्हिस नाही म्हणून, बेरोजगार आहे म्हणून. असं कधी करता का तुम्ही? प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या मुळावर उठायचं धोरण तुमचं काय आहे?
आणि ती आम्ही कदापि सहन करणार नाही. शेतकरी साहेब, आणखीन एक प्रश्न असा आहे की गेले अनेक वर्ष तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहेत. अनेक उग्र आंदोलनं तुम्ही केलेत. आता योगायोगाने या लोकांना तुम्हाला झेडपी सदस्य म्हणून त्यांना एक आधार किंवा एक लीडर मिळाला असं म्हणता येईल. तर या विषयाला घेऊन तुम्ही असं शेतकऱ्यांना न्याय मिळवून यासाठी उग्र आंदोलन करणार का? 100% योगायोग आहे. त्या माणसाने विचारपूर्वक मतदान केलं, माझ्यासारख्या माणसाला निवडून दिलं. वेळ प्रसंगी माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी मी यांना न्याय मिळवून देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. ती माझ्या आदरणीय नेत्यांची शिकवण आहे. त्यामुळं आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघारी हटणार नाही म्हणून आम्ही इशारा आहे. आणि माझा ह्याच पद्धतीनं विचार आहे की येणाऱ्या काळामध्ये महसुली अधिकारी कोण असतील त्यांनी जर दादागिरी दडपशाहीवरनं कुठनं तुम्ही माझ्या प्रॉपर्टीमध्ये शेतकऱ्याच्या घुसण्याचा मोजण्याचा काही प्रयत्न कराल तर या धोरणाचा गाठ आमच्याशी आहे. आम्ही जेवढा मान मारातब तुमचा ठेवलाय, मान सन्मान ठेवलाय, जर तुम्ही बेकायदेशीर माझ्या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या घुसला तर गाठ आमच्याशी आहे. आम्ही तुमच्या घरी घुसल्याशिवाय राहणार नाही. शासन बाजूला राहील. शेळके साहेब, साधारणतः किती हेक्टर क्षेत्र हे केलेलं आहे, ॲक्वायर प्रत्येक केलं? गावचं आहे की नाही, प्रत्येक गावची बऱ्यापैकी जमीन 75-80% जमीन चालली आहे. आणि 75-80% जमीन गावात राहण्यासारखी. आज मुळशीमध्ये बघितलं आपण काय त्याचे दुष्परिणाम आहेत. आमचा विकासाला विरोध नाही, पण जिथं बागायत पट्टा आहे, जिथं सिंचनासारखं क्षेत्र आहे, जिथं बाकीच्या पायाभूत सुविधा आता तयार झाल्यात, तिथं तुम्ही हो घाट कशाला घालताय? तुम्हाला जावाना उघड्या बोडक्या माळावर काही MIDC करायची आहेत, विकास पुरुष व्हायचे आहे, तिकडं अगदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा मोठा पुतळा उभा करा. आमचं काय मत नाही ना. पण आमच्या माणसांना, जिवंत जाणत्या माणसांना, अज्ञानानं थोडंफार कमी असलेल्या माणसांना जर तुम्ही त्यांची पोरं बाळं वाया बहिणींनी भांगलून आता शालेय शिक्षण देऊन आता चांगली केली आहेत, कोण वकील झालाय, डॉक्टर, त्यामुळे भांडाय आम्ही कमी पडणार नाही. कुठल्याही बाजूने या मैदानातली लढाई असो, काय आमची पोरं पहिलवान बी केलेली आहे, काबाड कष्ट करून ह्याच मातीचा उपकार आहे आमच्यावर. आमच्या शरीरामध्ये जे काही रक्त चळचळत आहे ती त्या मातीतल्या अन्नधान्यातल्याच ह्याच्यातून तयार झालेला आहे. त्यामुळं आम्हाला कुणी काहीतरी भानगडी करायला आमचा विरोध आहे, भूमिपुत्रांचा विरोध आहे सगळ्या गावांचा. 100% ॲफिडेव्हिट करून दिले. अनेक उद्योगमंत्री असतील, बाकीच्या सरकारबरोबर अनेक वेळा चर्चा झाल्या या 10 वर्षामध्ये. परत फिरून हे घाटका घातला जातोय हे आम्हाला कळायला तयार नाही. आणि दुसरी आणखीन आमची नम्र विनंती आहे की जे कोणी नेते मंडळी, जिल्ह्यातले पक्ष, संघटना किंवा जे काही असेल त्या सगळ्यांना आमचं जाहीर आव्हान आहे की आमच्या बरोबरीनं आमच्या ह्या हक्क न्यायाच्या हक्काच्या लढाईमध्ये कोण कोण आमच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि कोण कोण आहे. राजकारण बिजकारण चुलीत जाऊ दे तिकडं. पण आत्ताची ही आमची जी वेळ आहे वाईट परिस्थितीत, आमच्या चांगल्या कार्यक्रमात एक पत्रिका दिली तर एका घरातली 4-4 माणसं येतील. आम्ही बी त्यांचा आदर तिथे करतो. आता आमच्या वाईट वेळ आहे, तर आमच्या ह्या लढ्यामध्ये पक्षविरहित किंवा बाकीच्या भानगडी बाजूला ठेवून कोण कोण येतं आहे ते आम्ही वाट बघणार आहे. नसेल तर जशाच तसं मग त्या पद्धतीनं जे प्रेम करणारी माणसं आहेत त्यांचा राग किती असतो ते बी बघायला मिळेल तुम्हाला येत्या काळात. काळंगे, वरण्याचा रहिवासी आहे मी. आज आमच्या जमिनीवरती जे MIDC शिक्के पाडले ते पहिलेच बेकायदा आहेत. त्याची आम्हाला कुठेही पूर्वपार कल्पना दिलेली नव्हती. आणि आमच्याकडे पूर्वपार तिथे ऊस वगैरे आम्ही पिकं घेतलेली आहेत. आम्हाला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत सिंचन योजना होती आमची, म्हणजे स्कीम, पाण्याची स्कीम चालू होत्या. ती स्कीम बंद झाल्यानंतर तरी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या हिमतीप्रमाणे कुणी बोरवेल केले, कुणी विहीर काढली. आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये बागायत आहे, ऊस आहेत, आले आहेत, त्याच्यानंतर फळबाग आहेत, सगळ्या लागवडी केल्या. त्याने गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही हे आंदोलन इथं रस्ता रोको केलेला होता देगाव फाट्यावरती. त्यानंतर इथं मुक मोर्चा काढलेला आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला. त्यावेळेला आम्ही उदय सामंत साहेबांना भेटायला गेलो होतो, उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना. त्यावेळी त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमची MIDC होणार नाही, कारण शिक्के जे आलेत त्याचा कुठेही कसाही पुरावा नाही. त्यामुळे यात आमची फसगत होते. पुन्हा फिरून MIDC होणार असं येतं आहे आणि आम्हाला नाहक त्रास दिला जातो आहे. कारण आता आमचे सुगीचे दिवस सोडून आम्हाला इकडे फिरायला लागते, मग असं उद्योग होतो आहे. त्यामुळे आम्ही MIDC होऊन देणार नाही. काही कुठल्याही थराला जाऊ आम्ही, पण MIDC होऊन देणार नाही.